नमस्कार, मी डॉक्टर योगेश गेठे, प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन संगमनेर ब्रँच. अलीकडे सोशल मीडिया तसेच काही माध्यमांद्वारे IMAचे सदस्य विशेषतः डॉक्टर अभिजित कोरडे यांच्या संदर्भात एकतर्फी, अपूर्ण, पडताळणीविना व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. यामुळे संबंधित डॉक्टरांची व्यावसायिक प्रतिमा मलिन होत असून वैद्यकीय क्षेत्रात अनावश्यक भीती, अविश्वास व अस्वस्थता निर्माण होत आहे. उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये रुग्ण दत्तात्रय दळवी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना सोनांबेकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अभिजित कोरडे यांनी त्यांच्यावर 28 फेब्रुवारी 2025 रोजी एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी केली. उपलब्ध माहितीनुसार एंजिओग्राफी झाली आणि ब्लॉक असल्यामुळे पुढे एंजिओप्लास्टी करण्यात आली. एंजिओप्लास्टी व्यवस्थित पार पडली. ही प्रक्रिया दुपारी 2 वाजता करण्यात आली होती व त्यामध्ये कोणतीही घाई गडबड करण्यात आलेली नव्हती. तथापि नातेवाईकांकडून एंजिओप्लास्टी ही घाई गडबडीत व रात्री करण्यात आली असा दावा करण्यात आला. तसेच रुग्णास गँग्रीन झालं होतं असेही नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मात्र उपलब्ध माहितीनुसार अशी कोणतीही बाब घडलेली नव्हती. सदर उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आले होते आणि रुग्णाकडून कोणतीही रक्कम घेण्यात आलेली नव्हती. पुढील उपचारादरम्यान रुग्णास किडनीचे कार्य मंदावणे, यालाच ॲक्यूट किडनी इंजुरी ही गंभीर गुंतागुंत निर्माण झाली. त्यानंतर रुग्णावर आवश्यक ती प्राथमिक व तातडीची उपचार पद्धती सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. मात्र संबंधित ठिकाणी पूर्णवेळ नेफ्रोलॉजिस्ट उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाच्या हिताचा विचार करून ज्या केंद्रात पूर्णवेळ नेफ्रोलॉजिस्ट उपलब्ध आहे अशा उच्चस्तरीय उपचार सुविधा असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला व रुग्णाला तेथे रेफर करण्यात आले. संबंधित रुग्णाचा रेफर केल्यानंतर सुमारे 3 आठवड्यांनी दुर्दैवाने डायलिसिस दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात प्रत्यक्षात कोणतीही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा वैद्यकीय त्रुटी झाली आहे किंवा नाही याबाबतचा अंतिम व अधिकृत अहवाल माननीय सिव्हिल सर्जन अहिल्यानगर यांच्याकडून येणे अपेक्षित आहे. तसेच माननीय न्यायालयाचा आदेश हा FIR नोंदवून चौकशी करण्यासंदर्भातील आहे. या आदेशामध्ये संबंधित डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला आहे किंवा हलगर्जीपणा सिद्ध झाला आहे असा कोणताही अंतिम निष्कर्ष नोंदवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत अधिकृत चौकशी पूर्ण होण्यापूर्वी सोशल मीडिया व काही माध्यमातून सुरू असलेली एकतर्फी मीडिया ट्रायल ही अन्यायकारक असून न्याय प्रक्रियेवर परिणाम करणारी आहे. दोन्ही बाजू ऐकून अधिकृत अहवाल समोर येण्यापूर्वी कोणताही दोषी ठरवणे योग्य नाही. तसेच या प्रकरणात डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर यांचा रुग्ण